आज आपण करणार आहोत 3 in 1 चटणी। कारण ह्यामध्ये आपण सुकं खोबरं, पंढरपुरी डाळ आणि भाजलेले शेंगदाण्याचा वापर केलेला आहे। तर बघूया चला आता ही रेसिपी आपण कशी करायची ती। इथे मी मेजरिंग कपने 2 कप सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। मी स्लो टू मीडियम गॅसवर फक्त भाजून घेणार आहे। जास्त नाही भाजायचे, फक्त आपण त्याचा कलर चेंज झाला पाहिजे। छान असे खरपूस आपण ते भाजून घेणार आहोत। खोबरे असे आपण छान भाजून घेतले की चटणीला कलर आणि चव सुद्धा छान लागते। एक 4 ते 5 मिनिटं आपले हे खोबऱ्याचे काप छान भाजून होतात। खोबऱ्याचे काप आपले इथे आता भाजून झालेले आहेत। ते आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये मी 20 ते 25 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। ती पण आपण इथे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। कढीपत्ता पण छान कुरकुरीत झाला पाहिजे। चटणीमध्ये ह्याचा स्वाद पण खूप छान लागतो त्यामुळे। चला तर मग आपला कढीपत्ता पण इथे 10 ते 15 सेकंदामध्ये आपला कढीपत्ता पण छान कुरकुरीत भाजून झालेला आहे। हातामध्ये घेऊन असा आपण चुरगळला तर तो छान असा क्रश होतो। हे बघा छान असा कुरकुरीत भाजला गेलेला आहे। चला चटणीसाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूया। मूठभर सोलून घेतलेले लसूण आहेत, हे भाजून घेतलेला कढीपत्ता, 1 कप फुटाण्याची डाळ आहे, पंढरपुरी डाळ ही म्हणतात ह्याला, 2 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे, चवीपुरते तिखट घेतलेले आहे, 5 ते 6 चमचे हे रंगाचं लाल तिखट आहे, जिरे 3 टेबलस्पून घेतलेले आहे आणि चवीपुरते मीठ घेतलेले आहे, चवीपुरती साखर, 2 वाटी भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप। ही चटणी थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते, त्यामुळे या चटणीचा कलर आणि स्वाद खूप छान येतो। आपण बघूया आता ही चटणी कशा प्रकारे केली जाते। तर पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले खोबरं आहे ते घालून घेतलंय। त्यामध्ये घेतलेले लसूण आहे, त्यामधले थोडा लसूण, जिरे थोडेसे घातलेले आहेत, चवीपुरती साखर आणि थोडा कढीपत्ता आणि 1 टेबलस्पून लाल तिखट घातलेला आहे। आपण पहिल्यांदा हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। मिक्सरला आपण ही चटणी आता फिरवून घेतलेली आहे। थोडीशी बारीकच मिक्सरला काढून घ्यायची आहे। एखाद्या मोठ्या परातमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही ही चटणी काढून घेऊ शकता। आता आपण नेक्स्ट शेंगदाणे आहेत ते मिक्सरला घालून घेणार आहेत, थोडेसे लसूण, जिरे थोडेसे, साखर, कढीपत्ता घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे। मीठ थोडंसं अजून घातलेलं आहे मी आणि 1.5 टेबलस्पून तिखट घातलेलं आहे। हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये आता बारीक करून घेणार आहोत। हे बघा आपण शेंगदाणे सुद्धा आता मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। हे पण आता आपण परातीत काढून घेणार आहोत। आता तिसरी बॅच पंढरपुरी डाळ घालून घेतली आहे मिक्सरमध्ये। सेम तीच प्रोसेस। उरलेले सगळे जिरे मी आता घातलेले आहेत, लसूण घातलेला आहे, साखर, कढीपत्ता उरलेला तो सगळा घालून घेतलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि 1.5 टेबलस्पून तिखट घातलेलं आहे। हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत।
आपली फुटाण्याची डाळसुद्धा मिक्सरला आपण बारीक करून घेतलेली आहे. हे असं आपण सेपरेट एका परातीत काढून घेतलं आहे. आपण आता हे तिन्ही एकत्र करून घेणार आहोत. हे छान आपण आता एकत्रित करून घेतलेले आहे. इथे डाळीचे अख्खे जरी तुम्हाला दाणे दिसत असतील तरी काही हरकत नाही. आपण हे तिन्ही मिक्स केल्यानंतर परत तिन्ही मिक्स करून आपण मिक्सरमध्ये परत बारीक करून घेणार आहोत. थोडे थोडे असे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आपण आता सगळं मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतले आहे. तिखट, मीठ आणि साखर ह्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत. हात स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हातानेच आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत, कारण स्पूनने एवढे छान मिक्स होत नाही. आपला हात जगन्नाथ. आपली चटणी आता खाण्यासाठी तयार आहे. एका काचेच्या बरणीमध्ये 1 ते 2 महिना आरामात ही चटणी टिकते. कुठल्याही मॉलमध्ये किंवा बाजारात तुम्हाला ही चटणी मिळणार नाही. ही फक्त तुम्हाला आपल्या संजीवनीज किचनमध्ये चटणी ही मिळणार आहे. ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर मी देत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर देत आहे, नक्की चेकआउट करा. चटणी आपल्या गरम भाताबरोबर, साधं वरण त्याबरोबर ही खूप छान लागते. आणि तव्यातून ताटात चपाती, त्याबरोबर तूप लावायचं आणि चटणी लावायची त्यावर. तशीसुद्धा ही चटणी खूप छान लागते. सँडविच बरोबर सुद्धा ही चटणी खूप छान लागते. मला 100% गॅरंटी आहे ही चटणी तुम्हाला आवडणारच. आणि एकदा ऑर्डर केल्यानंतर परत तुम्ही ही चटणी ऑर्डर कराल. धन्यवाद.